हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। पाकिस्तानात 100 किलोमीटर आत घुसून दहशतवादी तळ उद्ध्वस्त केला। ऑपरेशन सिंदूर नंतर भारतीय लष्कराची माहिती, सर्वसामान्य नागरिक आणि पाकिस्तानी लष्कराच्या ठिकाणांवर कारवाई नाही। पंचवीस मिनिटात दहशतवाद्यांचे 9 तळ उद्ध्वस्त। कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी पुराव्यासह पाकिस्तानचा बोरखा फाडला। ऑपरेशन सिंदूरमध्ये दहशतवादी मसूद अझहरच्या कुटुंबातील 14 जणांचा खात्मा। मसूदचा भाऊ रौफ असगरसह 5 जण गंभीर जखमी। रौफचा मुलगा होजैफ पत्नीसह ठार। भारताच्या हल्ल्यात मीही मेलो असतो तर बरं झालं असतं। शेकडो निष्पापांना मारणारा दहशतवादी मसूद अझहर हाय मोकलून रडला। कुटुंबातील 14 जणांच्या खात्म्यानंतर अझहर मनानं उद्ध्वस्त। ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्कर ए तोयबाच्या 2 टॉप कमांडरसह 4 दहशतवाद्यांचा खात्मा। मुरीद केतील हल्ल्यात अब्दुल मलिक आणि मुदस्सिर ठार, तर सवाई नालामध्ये वकास आणि हसन यांचा खात्मा। फ्रान्सकडून घेतलेल्या राफेल विमानांची जबरदस्त कामगिरी। स्काल्प क्षेपणास्त्रांचा अचूक मारा, उद्ध्वस्त केले दहशतवाद्यांचे अड्डे। भारताने काश्मीरच्या पंपोर भागात पाकिस्तानचं J-17 लढाऊ विमान पाडलं, तर भारतीय आक्रमणानंतर पाकच्या वायुदल मुख्यालयातील घबराटीचा एक्सक्लुझिव्ह फोटो माझ्याकडे। ऑपरेशन सिंदूर हे मोहिमेचं नाव पंतप्रधान मोदींनी निश्चित केलं। पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी भारतीय महिलांचं कुंकू पुसल्यानं मोहिमेला दिलं नाव ऑपरेशन सिंदूर। ऑपरेशन सिंदूर नंतर पीडित कुटुंबियांकडून समाधानाची भावना। लष्कराची कारवाई ही खरी श्रद्धांजली असल्याची जगदाळे कुटुंबाची प्रतिक्रिया। दिवंगत शुभम द्विवेदींच्या वडिलांचा लष्कराला सलाम। एअर स्ट्राईक हा उपाय नाही, युद्ध हे उत्तर नाही। ऑपरेशन सिंदूरवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची अजब प्रतिक्रिया। दहशतवाद्यांना शोधून त्यांचा बंदोबस्त करणं गरजेचं असल्याचं मत। राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या नेतृत्वात ऑपरेशन सिंदूर। तारीख आणि लक्ष्य निर्धारित करून भारताचं दहशतवाद्यांच्या तळांवर आक्रमण। काश्मीरमधील शाळा महाविद्यालय बंद, तर श्रीनगर, जम्मू, जोधपूर, भुज सह अनेक विमानतळ 10 मे पर्यंत बंद। ऑपरेशन सिंदूर यशस्वी करणाऱ्या भारतीय लष्कराचं देशभरातून कौतुक। फटाके फोडून आनंद साजरा। डोंबिवलीत हातात सिंदूर घेऊन मिठाई वाटून जल्लोष। जय हिंद, भारत माता की जयचे नारे। भूतकाळ पाहता हे होणारच होतं, संघर्ष लवकरच संपेल अशी आशा। भारताच्या ऑपरेशन सिंदूरवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया। हेडलाइन्स